देवगड तालुक्यातील किंजवडे डोबवाडी येथील अनंत धुमडे यांच्या घराची भिंत कोसळली आहे। धुमडे यांच्या घराच्या भिंतीला भेगा गेला असून छप्पर कधीही कोसळू शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मातीच्या भिंती आणि नळे कौलारू छप्पर असलेले धुमडे यांचे घर जीर्ण झाले आहे। परिस्थिती देखील बेताची असल्याने आपल्याला घर मिळावे यासाठी ग्रामपंचायत दरबारी गेली 15 वर्षे धुमडे कुटुंबियांना संघर्ष करावा लागत आहे। ग्रामपंचायत दरबारी पत्रव्यवहार करून देखील केवळ आश्वासन मिळत असून धुमडे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घराची पाहणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धुमडे कुटुंबियांकडून होत आहे। नमस्कार, दत्तात्रय धुमडे, किंजवडे डोबवाडी। अनंत भिलू धुमडे म्हणजे वडील यांच्या नावावर घर होतं। काही जवळजवळ 15 वर्ष सतत आम्ही या घराची मागणी करतो। या मागणीनुसार अद्याप कोणीही या घराकडे येऊन बघितलं नाही किंवा या घराची चौकशी केली नाही। आता अशी जी घराची कंडिशन अशी आहे की जी आमची भिंत एक जवळजवळ भिंत 10-12 हाताची भिंत कोसळली। त्याच्यानंतर जे वाचेचे त्या मुरगळीत आहेत आणि त्यात करून घरातली आता जे राहणारी माणसं ते भयभीत झालेली आहेत। हे कधी पण घर मोडून पडू शकतं, लोकांच्या अंगावर पडू शकतं। याच्यात आता नुकसानी होणारच आहे, दिसतच आहे। जवळजवळ नळे कौलाचं घर जवळजवळ कौलं घसरत आहेत, त्यात पाणी गळत आहे, खाली टोप लावलेले आहेत। याची परिस्थिती झाली असून विनंती अशी आहे की ती शासनाने किंवा ग्रामपंचायत वाढीने येऊन त्याची दखल घ्यावी। घराची आज जवळजवळ नादुरुस्ती म्हणजे ग्रामपंचायतीकडे सरपंच संतोष किंजवडे यांचे जवळजवळ 15 वर्ष स्वतः मी कागदपत्र सादर करून आतापर्यंत त्यांनी दखली काय कसली घेतलेली नाही किंवा घर येऊन त्यांनी पाहणी केलेली नाही। बराच कालच्या दिवशी एक भिंत कोसळली। भिंत कोसळल्याच्या नंतर मी त्यांना फोन केला, ग्रामसेवक आणि संतोष किंजवडेकर सरपंच त्यांना फोन केला। ह्यांनी अद्यापही काय झालं, कशासाठी फोन केला हे अजून परत त्यांनी चौकशी केलेली नाही किंवा इथे बघायला आलेले नाही। माझी अशी कृपया विनंती आहे की त्या सरपंचांनी किंवा प्रशासनाने येऊन या घराची पाहणी करावी, त्याच्यानंतर याचा पुढचा निर्णय घ्यावा। धन्यवाद। आज माझ्या घराची नादुरुस्ती झालेली आहे, भिंती कोसळलेली असतात, मातीचा घर आहे व नळ्या असत, वाचे विषय सगळे आमचे कंडम झालेले असत, घर कोकणातील असा। तेव्हा याची दखल आम्ही पंचायतीत आम्ही कागदपत्र व व्यवसाय देतो, पण त्यांनी दखल घेतलेली नाही। आम्ही ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्र वगैरे सर्व दिले, 15 वर्षात त्यांच्याकडे आम्ही धडकलो, पण त्यांनी काय दखल घेतलेली नाही। तरी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा।